माझा असा एक्सपिरियन्स आहे, की मला पण फ्रस्ट्रेशन आलं की बाबा एकटं असले ना, तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. येणारच. आपण आपले फ्रेंड्स कोण आहेत? ते डिपेंड करतं, की आपले फ्रेंड्स कसे आहेत. फ्रेंड्स जर का आपले सपोर्टिव्ह असले, कारण की आपण मॅक्सिमम टाईम त्यांच्याबरोबरच असणार आहेत प्रिपरेशनच्या वेळेस. तर आपण आपले फ्रेंड्स कोणते आहेत, बाबा कसे आपलं त्यांचे इंटेन्शन्स काय आहेत, ते आपण ओळखलं पाहिजे आणि ते सपोर्ट करतात. जर का चांगले असेल ना, तर ते तुम्हाला सपोर्ट करतील. देन त्याच्यानंतर ते तुम्हाला तुम्ही जर का उदास पण बसले, की बाबा आज जेवण नाही केलं. "का रे बाबा तू जेवण का नाही केलं?" चल जबरदस्ती जेवायला घेऊन जातील, चहा वगैरे करतील. ते थोडं मोटिव्हेट करतात. तर फ्रेंड सर्कल मॅटर्स द मोस्ट बिकॉज माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सागर अडसूल होता, गौरवी होती, then ऋतुजा होती, पल्लवी होती. हा आमचा कोर ग्रुप होता. राइट. आणि आमच्या ग्रुपमध्ये असं होतं, की जर का एक डिमोटिव्हेट झाला, तर बाकीचे बाकीचे पण जर का डाऊट वगैरे किंवा टेन्शन वगैरे मध्ये असले, तर सगळ्यात जास्त जो डिमोटिव्हेट आहे ना, त्याला मोटिव्हेट करायचो आम्ही. सो बेसिकली योर पियर मैटर्स अ लॉट कि येस, येस, आप येस. जब भी टेंशन में आओ येस. रंजना, नो डाउट टीचर्स हैं, डाउट क्लियरिंग का पूरा आपका टीम साथ रहेगा. पीपल अराउंड यू आर येस. पॉझिटिव्ह अँड एक्झॅक्टली. हॅव्हिंग ट्रस्ट ऑन यू. येस, येस. चालेल, तर आपण एक छोटासा क्वेश्चन फास्ट घेऊया इथं. सर, कोणचा अर्थमॅटिक आज एक चॅप्टर केलं आणि मग काही दिवसानंतर तो आपण विसरून जातो, हो. तर त्याच्याबद्दल काय सांग? जर का क्वांटचं लेक्चर आपण कंप्लीट केलेलं आहे 1 स्टार, 2 स्टार आणि 3 स्टार. राईट. क्लासवर्क अँड होमवर्क आपल्या अकॅडमी थ्रू क्लासवर्क अँड होमवर्क असतं. मी पर्टिक्युलर टॉपिक्स सांगितलेले त्यांची कंटिन्युअस प्रॅक्टिस करत राहा. फॉर एक्झाम्पल जर का आज आपल्याला क्वांटचा अर्थमॅटिकचा वर्ड प्रॉब्लेमची आपल्याला तयारी करायची. राईट. तर जे 6 टॉपिक मी सांगितलेले त्याच्यामधून कोणतेही 3 टॉपिकचे आज मिनिमम 4-4, 5-5 प्रश्न सॉल्व्ह करून ठेवा. आज केले, मग उद्या जर का आपण क्वांट घेतलं, तर मग जे राहिलेले 3 टॉपिक्स आहेत, त्यांची आपण परत प्रॅक्टिस करू. तर असं अल्टरनेट डेजवर जर का आपण स्विच करत गेलो ना आणि प्रॉपर एक पॅटर्न ठेवला, तर तर आपल्याला नक्की फरक. आपोआप ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं, की एक्झाम टाईममध्ये पण जर का आपल्याला स्पीड टाईम डिस्टन्सचा क्वेश्चन आला, तर आपण फटाफट ते अपने आप फिर हाथ चलने लग जाता है, इतनी अगर प्रैक्टिस हो गई आपकी तो. म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे. नेमके एक्झॅक्टली, पूर्ण एक्झॅक्टली, टॉपिक जरी नाही केलं तर 2-2, 3-3 प्रॉब्लेम एक्झॅक्टली. जरी केले तर सफिशियंट आहे सफिशियंट. टचमध्ये राहा फक्त. फक्त. आणि बेटा एल-आर बद्दल. एल-आर मॅम ॲक्चुअली एल-आर वॉज माय स्ट्रेंथ. एल-आरमध्ये मी अगेन सी-डी-एस वगैरेमध्ये खूप प्रॅक्टिस केली होती. तर ते व्हर्बल, नॉन व्हर्बल रिझनिंग ती माझी खूप स्ट्राँग होती. तर एल-आरचं असं आहे, की आता बघा बँकिंगसाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता प्रीसाठी पाहायला गेलं तर 35 क्वेशन्स आहे. 35 क्वेशन्समधून 20 क्वेशन्स आपल्याला पझल अँड सिटिंग अरेंजमेंटवर येणार आहेत. आणि पॅटर्न परत सेम असतो. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट, देन डबल लाईन पझल सिटिंग अरेंजमेंट, बॉक्स बेस्ड पझल असे असतात. पॅटर्न जास्त काही चेंज होत नाहीये. फक्त आपल्याला प्रीसाठी प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. लेक्चर एखादा चांगला टीचर शोधा. तुम्हाला 2-3 टीचर जर का तुम्ही पहिली बघून घ्या ओव्हरव्ह्यू, की कुणाचं सांगितलेलं तुम्हाला समजतं.